पतिभावगम्यं कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सज्जनानंद दाता पुरारी चिदानंद सम्मोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी नयावधुमानाथ पादारविन्दं भजन्ति हि लोके परिवानराना न ताव सुखं सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूतादिवासा न जानामि योगं जपं नैव पूजा ततोऽहं सदा सर्वदा तातप्यमानं प्रभो पाह्याजन् मामीश शम्भो नमामीश मीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। हेलो हरि स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। श्री ग्रामदेवताभ्यो नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। श्री सकलदेवताभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणं नमस्कृत्य
नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ज्ञानेषु भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद वंदन कीजे नाशे विघ्न अनेक। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय आद्यंत मंगलमजात सममान भाव मार्यं तमीशमजरामरमात्मदेवं पञ्चाननं प्रबल पञ्चविनोदशीलं संभावये मनसि शङ्करमं बोले बालकृष्ण लाल की जय। छत्रपति शिवाजी महाराज, सद्गुरु गजानन महाराज, श्री संत सखाराम महाराज, आदिशक्ति मुक्ताबाई की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। परम मंगलमय सच्चिदानंद स्वरूप अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू गजचर्म व्याघ्रांबरधारी देवादिदेव महादेव यांची पावन पुण्यमयी लीला चरित्र कथा श्री शिवमहापुराण कथेचा आजचा दुसरा दिवस। समस्त गावकरी मंडळींच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तसेच शिव महापुराण कथा मोठ्या उत्साहात आनंदात काल आपण या शिव महापुराण कथेला प्रारंभ केला। आज दुग्ध शर्करा योग आपल्या या शिवपुराण कथेमध्ये ज्यांच्यामुळे आपला धर्म टिकून आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। त्यांच्या चरणारविंदावर नतमस्तक होऊन या ठिकाणी आपण दुसऱ्या दिवसाच्या या कथेला सुरुवात करत आहोत।
सूतजींचा आणि सनकादिकांचा सूतजींचा आणि शौनकादिकांचा संवाद आपण श्रवण करत आहोत. प्रयागे परमे पुण्ये गंगा कालिंदी संगमे. गंगा यमुना सरस्वती नदीच्या संगमावर स्थित असलेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सूतजींचा आणि 88,000 शौनकादिकांचा संवाद चालू आहे. हळूहळू हळू एक एक पुराण त्यांच्याकडून श्रवण करणं चालू आहे. आणि शिवतत्वाबद्दल माहिती विचारल्यानंतर सांगायला लागले की शिवतत्वासारखं परमश्रेष्ठ तत्व कोणतंच नाही. ज्याच्या चिंतनाने कल्याण होते असं परमतत्व कोण असेल तर ते आहे शिवतत्व. आणि त्याचं व्यक्तीने चिंतन केलं पाहिजे. सत्यम वस्तु मुने दद्या साक्षात कर्ण गोचर सशिवो तसहा ज्योत्र तपश्चरसि किं कृते. अन्य कोणतीही साधन त्याला करायची गरज पडत नाही. एकदा का शिवतत्वाला जाणलं ना तो निहाल होऊन जातो. अशा प्रकारे शिवतत्वाची माहिती देत असताना श्रवण मनन आणि निधिध्यासन किंवा श्रवण कीर्तन आणि मनन या तीन साधनाचं महत्व सांगितलं. पण ज्यावेळेस शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारला, जो व्यक्ती हे साधन करण्यामध्ये असमर्थ आहे अशा व्यक्तीने कल्याणाकरता काय केलं पाहिजे. त्यावेळेस या ठिकाणी वर्णन केल्या गेलं. श्रवणादि त्रिके शक्तो लिंगम वेरं च शंकरं संस्थाभ्य नित्यमभ्यर्च तरेत संसार सागर. जो व्यक्ती श्रवण आदी हे तीन साधन करण्याकरता अशक्त आहे, असमर्थ आहे, अशा व्यक्तीने कल्याणाकरता शिवजींच्या लिंगाची स्थापना करायची आणि संस्थाभ्य नित्यम अभ्यर्च त्याची स्थापना करून नित्य त्याचं अर्चन करायचं, पूजन करायचं. केल्यानं काय होते म्हटले, तरेत संसार सागरम. तो संसार सागरातून तरून जातो. शौनकादी म्हणतात, महाराज बाकीच्या देवांची पूजा मूर्ती रूपात करतात आणि भगवान शंकराची पूजा लिंग रूपात का? प्रत्येक देवाची पूजा आपण मूर्ती रूपातच पाहिली की नाही, पण भोले बाबांची पूजा दोन रूपात केल्या जाते, लिंगरूप आणि मूर्तीरूप. मग अशी दोन रूप पूजा का बरं केल्या जाते असा प्रश्न विचारला. तेव्हा सूतजी महाराज प्रश्नाची प्रशंसा करतात. म्हटले, हा प्रश्न फार अतिशय महत्वाचा आहे आणि याचं योग्य उत्तर ते महादेवच जाणू शकतील, कारण देवाची लीला देव जाणे. आपण फक्त त्याच्यावर विचार विनिमर्श करू शकतो, पण योग्य ते उत्तर देऊ शकत नाही. तसं भगवान श्रीकृष्णाच्या सुद्धा लीला भागवतामध्ये अशा अगाध आहेत की काही काही लीलांचं चरित्र आपण वर्णन करू शकतो, त्याच्यावर विचार विमर्श करू शकतो, परंतु त्याचं खरं रहस्य फक्त देवच जाणू शकतात. तसं भोले बाबांच्या लीला भोले बाबांना माहित. पण तरीही गुरुमुखातून जशा प्रकारे ऐकल्या गेलं तसं सांगण्याचा प्रयत्न करतो, असं बोलून सूतजी महाराज सांगायला सुरुवात करतात. म्हटले, एकदा देवी देवतांपैकी केवळ शंकरच अशा प्रकारे निराकार आहेत. त्यावेळेस त्यांचं ते निराकार अशा प्रकारचं स्वरूप जाणल्या जाऊ शकत नाही.
त्याची पूजा केली जाऊ शकत नाही, मग जगाला त्या निराकार तत्वाचं ज्ञान कसं होईल? याकरता परमात्मा लिंग रूपानं प्रगट झाले. दिसायला तरी जरी ते मूर्त स्वरूप दिसलं तरी त्याला भगवंताचं निराकार स्वरूप जाणायचं. एखादी भगवंताची मूर्ती असेल तर ते सकल म्हणायची, पण पिंड असेल, लिंग असेल तर त्याला निष्कल अशा प्रकारे म्हणायचं, निराकार म्हणायचं. त्यामधून फक्त निराकार शिवतत्वाचाच अशा प्रकारे बोध होतो. आणि शास्त्र धर्माला सुद्धा लिंग पूजा, मूर्ती पूजा दोन्ही अशा प्रकारे मान्य आहे. सुतजी म्हणतात, शौनकादी ऋषींनो, तुम्ही मला जो प्रश्न केला, पूर्वी असाच प्रश्न सनत कुमार महाराजांनी नंदीश्वराला विचारला. तेव्हा नंदीश्वर महाराज सनत कुमाराला मूर्ती आणि लिंग या दोघांच्याही उत्पत्तीचं रहस्य सांगतात. आणि ते रहस्य आता आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचं आहे. नंदिकेश्वर महाराज म्हणतात, हे सनत कुमार, एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू दोघेही कैलास पर्वतावर आलेले आहेत. कैलास पर्वतावर आल्यानंतर मनोभावाने भोले बाबांना नमस्कार केला, प्रणाम केला. ब्रह्मदेव भगवान शंकराच्या डाव्या बाजूला बसलेत आणि विष्णू हे उजव्या बाजूला बसलेले आहेत. यानंतर दोघांनीही महादेवांना श्रेष्ठ आसनावर स्थापित करून त्यांची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. एक असं आसन तयार केलं, त्यांना विनंती केली, तुम्ही या आसनावर बसा. त्या आसनावर त्यांची स्थापना केल्यानंतर हार, नुपूर, वस्त्र, फुलांच्या माळा, कापूर, चंदन, लेप, धूप, दीप, श्वेत शस्त्र, ध्वजा, पताका, चवऱ्या असे विविध उपहार देऊन भगवंताचं पूजन केलं. भोले बाबा खूप प्रसन्न झाले. भोले बाबा म्हटले, आज तुम्ही माझी विधीपूर्वक पूजा केली, मी फार प्रसन्न झालो. म्हणून आजचा हा पवित्र दिवस या जगतामध्ये शिवरात्र म्हणून प्रसिद्ध होईल. आणि जो या दिवशी माझी मनोभावाने स्थापना करून लिंग रूपामध्ये किंवा मूर्ती रूपामध्ये पूजा करेल, मला उद्देशून उपवास करेल, स्तुती प्रार्थना करेल, अशा व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होईल. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि केवळ शिवरात्रीच्या दिवशीच नाही, तर दररोज सुद्धा नित्य नियमानं मनोभावे जो माझी पूजा करेल त्याला सर्व प्रकारची सुख प्राप्त होतील. नमः पार्वती पतये हर हर महादेव. भगवान अशा प्रकारे पूजनाचं महत्व सांगतायत. शिवरात्रीच्या दिवशी, त्याच पद्धतीनं पौर्णिमा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी, समुद्राला भरती आली असेल तेव्हा, ज्या वेळेस परमात्मा म्हणतात, मी ज्योतिर्मय रूपात प्रगट झालो होतो, तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा व प्रतिपदा. जो या दिवशी माझं पूजन करेल, पार्वतीसह माझं दर्शन करेल, माझ्या मूर्तीला सजवून पालखीमध्ये मिरवणूक अशा प्रकारे काढेल, तो व्यक्ती मला माझ्या पुत्राप्रमाणे, कार्तिकेयाप्रमाणे प्रिय असेल. दर्शनाबरोबर पूजाही केल्या गेली पाहिजे. अनपेक्षित अशा प्रकारचे फळ त्याला प्राप्त होतील. परमात्मा म्हणतात, ज्या ठिकाणी मी लिंग रूपामध्ये प्रगट झालो ते ठिकाण लिंगस्थान नावानं प्रसिद्ध अशा प्रकारे होईल. संपूर्ण जगातील लोकांना, भाविकांना त्याचं दर्शन होईल, लोकांचं कल्याण होईल. या हेतूने मी या ठिकाणी लिंग रूपात प्रगट झालो आहे. म्हणून ज्याला दुःख दूर करायचे आहे, मनोकामना पूर्ण करायची आहे, त्यानं माझ्या या लिंग स्वरूपाचं दर्शन घेतलं पाहिजे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. शिवजी म्हणतात, अग्नीच्या पहाडाप्रमाणे
जे माझं शिवलिंग प्रगट झालं ते लिंगस्थान अरुणाचल नावाने प्रसिद्ध अशा प्रकारे होईल. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे तीर्थस्थान असतील. त्या ठिकाणी जो निवास करेल त्यांना मृत्यू पश्चात मोक्ष प्राप्ती अशा प्रकारे होईल. म्हणून शिवजींचे जे तीर्थस्थान आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या ठिकाणी भगवत चिंतन, मूर्तीपूजन, कथा कीर्तन इत्यादी क्रिया केल्या गेल्या पाहिजेत. परमात्मा म्हणतात माझी सकल आणि निष्कल अशी दोन रूप आहेत. सर्वप्रथम मी स्तंभरूपी अवस्थेत प्रगट झालो, त्यानंतर भाविकांनीच मला निष्कल रूपामध्ये परिवर्तित केलं. माझी दोन्ही रूप सिद्ध देणारी असल्या कारणाने साक्षात परब्रह्म स्वरूप अशा प्रकारे माझे ते स्वरूप आहेत. मीच अनादि अनंत परमात्मा असल्या कारणाने जगताचं रक्षण करतो. हे माझं कर्तव्य आहे, जगाचं रक्षण करणे. जगाचा निर्माताही मीच आहे, पालन करताही मीच आहे, संहार करताही मीच आहे. सर्वत्र यमरूप स्वरूपामध्ये असलेला परमात्मा सुद्धा मीच आहे. जगासंबंधी परमात्मा म्हणतात माझी 5 कार्य आहेत. उत्पत्ती, स्थिती, लय, अनुग्रह आणि निग्रह असे 5 प्रकारचे माझे कार्य आहेत. आणि या 5 रूपाने मी या जगतामध्ये कार्य करत असतो. परमात्मा म्हणतात लिंग पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे. बाकीच्या देवांची मूर्ती पूजा श्रेष्ठ आहे, पण माझी लिंग पूजा महत्वाची. मूर्ती पूजा केली का नाही केली काय काही एवढं फरक पडत नाही. केली तर चांगलंच आहे, नाही केली तरी काही हरकत नाही, पण लिंग पूजा केलीच पाहिजे. लिंगम प्राधान्यतः स्थाप्यम तथा वेरम तु गौनकम लिंगाभावेन तत्क्षेत्रम सवेरमपि सर्वतः. एखाद्या ठिकाणी नदी आहे, पवित्र नदी आहे, आणि एखाद्या देवाचं मंदिर बांधलेलं आहे. भोले बाबा म्हणतात ते क्षेत्र होऊ नाही शकत जोपर्यंत लिंग स्थापना त्या ठिकाणी होत नाही, तोपर्यंत क्षेत्र म्हणून संबोधल्या जात नाही. आता शेगाव आहे, शेगावात गजानन बाबा आहेत हे महत्वाचं आहे, पण तिथं महादेव आहेत हेही महत्वाचं आहे. आणि साक्षात गजानन बाबा महादेवाचा अवतार आहे, ते तर मग बोलायचं कामच नाही. पण तरीही लिंग रूपामध्ये स्थापना जोपर्यंत एखाद्या क्षेत्रामध्ये होत नाही, त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा भेटत नाही. सरकारी नाही बरं, इकडचा सरकारी कागदार भेटो ना भेटो, पण वरची डिग्री पाहिजे. म्हणून तुम्ही थोडं निरीक्षण करा. कोण्याही देवाचं क्षेत्र असू द्या, तिथं लिंगाचं मंदिर अशा प्रकारे असते. शिवलिंगाचं कोणतंही ठिकाण द्या. वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेव आहेत. अनेक प्रकारचे मंदिर त्या ठिकाणी महादेवाचे पाहिल्या जातात. पंढरपुरामध्ये पुंडलिक रूपानं महादेव स्थित आहेत. तुम्ही पुंडलिकाच्या मंदिरामध्ये जाव तर तुम्हाला लिंग दिसेल, पिंड दिसेल. आळंदीमध्ये जर तुम्ही गेले, सिद्धेश्वर भगवान तर आहेत, पण इंद्रायणीच्या काठावर पुंडलिकाचं जे मंदिर म्हटलं जातं त्या ठिकाणी पिंड तुम्हाला दिसेल. आणि हे कशासाठी आहे? फक्त क्षेत्राला क्षेत्रत्व प्राप्त झालं पाहिजे त्यासाठी. म्हणजे महादेवाच्या स्थापनेशिवाय कोणताही प्रकारचं क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हटल्या जात नाही, पवित्र म्हटल्या जात नाही. किंवा कोणत्याही प्रकारचं कार्य आपण करायचं म्हटलं तर महादेवांची स्थापना केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. हा बारीक नियम आपल्याला माहित नाही.
महादेवांचं स्मरण तरी करावं लागतं. कोणती पूजा करा तुम्ही. आपण कलश गणपती नवग्रह तर मांडतोच, पण त्या कलशामध्ये रुद्र भगवंताचं आवाहन केलं पाहिजे. जोपर्यंत आपण रुद्र भगवंताचं आवाहन करत नाही तोपर्यंत ते कार्य सफल मानल्या जात नाही. कारण सर्व कार्यांना सिद्धता प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असतील, पूर्णता प्राप्त करून देण्याचं काम कोण करत असतील तर भोले बाबा करत असतात. साक्षात कर्माचं स्वरूप, साक्षात यज्ञाचं स्वरूप कोण असेल तर भोले बाबा आहेत. म्हणून ज्या ठिकाणी यज्ञ यागादिक कर्म केल्या जातात त्या ठिकाणी भोले बाबांची स्थापना अवश्य अशा प्रकारे केली जाते. अशा प्रकारे शिवलिंगाबद्दल या ठिकाणी माहिती देत आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू या ठिकाणी प्रश्न करतात, महाराज आता तुम्ही आम्हाला सृष्टीच्या 5 कार्याची लक्षणं सांगा. म्हणून या ठिकाणी आता सूतजी महाराज भगवंताचा आणि ब्रह्मदेवाचा यांचा संवाद त्या ठिकाणी वर्णन करत असताना म्हणतायत की भगवंतानी ब्रह्माचा आणि विष्णूचा प्रश्न ऐकल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात केली. भगवान म्हणतात, ब्रह्मा विष्णू माझे जे 5 कार्य आहे त्यातले 4 कार्य समजून घेणं सहज आहे, पण 5वं कार्य हे समजून घेणं एवढं सोपं नाही. समजते ना तुम्हाला शिवपुराण नाही सांगतोय ते. लोक म्हणतील महाराज ते तसं नाही करून राहिला. कसं? त्या बुवा सारखं. आता ते बुवा टोटके कशातले सांगतात मला तर काही माहित नाही बा. ग्रंथाच्या बाहेरचं आपण जास्त सांगू शकत नाही. शिवपुराणामध्ये जे आपल्याला ऐकायला मिळेल तेच आपलं महत्वाचं आहे. नाहीतर मग टोटके सांगणारे ग्रंथ अनेक आहेत आणि त्या आधारे जर आपण कथा केली तर आपली शिवपुराण कथा पूर्ण होऊ शकत नाही किंवा त्याला महत्व राहणार नाही. कशाला काय चिटकवल्यानं काय होते नाही का, इथं नाही सांगितलेलं ते. हा, कोणतं फुल वाहिलं पाहिजे महादेवाला, किती वाहिले पाहिजे, त्यानं काय होते, रुद्राक्षाचा महिमा, फुलांचा महिमा, भस्माचा महिमा, अभिषेकाचा महिमा या ठिकाणी सांगितला जाईल. पण बाकीचे टोटके टाटके तर काही इथं सांगितलेले नाही. त्याच्यामुळे मी सुद्धा सांगणार. कारण नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, ज्यामध्ये नामचिंतन आहे, भगवंताचं चरित्र चिंतन आहे, तेच तुम्हाला सांगणार आहे. आणि कथेमध्ये जे असेल ते असो. परमात्मा म्हणतात माझी 5 कार्य आहे. पहिलं कार्य आहे सृष्टीचं निर्माण, दुसरं आहे सृष्टीचं पालन, तिसरं आहे सृष्टीचा संहार, चौथा आहे तिरोभाव आणि 5वं आहे अनुग्रह. यातली 4 कार्य म्हटले तुम्ही समजून घेतलीत, परंतु 5वं कार्य समजून घेणं एवढं सोपं नाही. भगवान शंकर विष्णूला आणि ब्रह्माला म्हणाले, तुम्ही कठोर अशा प्रकारचं तप करा आणि माझ्या या कार्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या दिवशी तुमच्या 5ही कार्य आत्मसात होतील त्यावेळेस तुम्हाला काही प्रश्नच उरतील नाही, सगळे संदेह नष्ट होऊन जातील. कारण एकदा का माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख झाली, अज्ञान नष्ट झालं की त्याच्या मनामध्ये संदेह राहतच नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ अशी दशा होऊन जाते. म्हणून तुम्ही तप करा. तपाच्या बद्दल सांगत असताना म्हटले तुम्ही या तपाच्या माध्यमातून 4 कार्य सहज जाणून घ्याल, पण 5वं कार्य जाणून घेणं एवढं सोपं नाही. पण तरी सुद्धा माझं जे रूप आहे पुढे होणार रुद्र रूप, त्या रुद्र रूपाला स्वभावताच या 5व्या कार्याची जाणीव राहील आणि तुम्हा दोघाला जाणीव करून घ्यावी लागेल. कारण तुम्हाला ते सहज अवगत होणार नाही. त्यासाठी साधना करावी लागेल आणि मग त्या साधनेनं माझं अनुग्रह नावाचं 5वं कार्य तुम्हाला अवगत होईल.
अशा प्रकारे भोले बाबा सांगतायत. यानंतर भगवान शंकर प्रणवाचा महिमा आणि पंचाक्षर महिमा सांगतात. महादेव म्हणाले, पूर्वी मी माझ्या स्वरूपाला मंत्रभूत रूपात प्रगट केलं, प्रणव रूपामध्ये. माझ्या मुखातून जो ओंकार प्रगट झाला त्यातूनच माझ्या स्वरूपाचा बोध होण्यास अशा प्रकारे मदत होते. म्हणजे बाकीच्या देवाचा तुम्ही जर जप करायला गेले ना, नाव घ्या लागते. ओम कृष्णाय नमः, ओम रामाय नमः, नाही का? त्या देवाचं नाव घेतल्यानंतर बोध होतो. पण ओम 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 असं म्हटल्यानंतर त्या निराकार परब्रह्म शिवतत्वाचं ज्ञान आपोआप होते. ओंकार हे वाचक आहे आणि परमात्मा म्हणतात त्या ओंकाराचं वाच्य मी आहे, माझं स्वरूप आहे ते. म्हणून दररोज ओंकार मंत्राचं जर स्मरण केलं तर माझं स्मरण केल्यासारखं आहे. माझ्या उत्तरवर्ती मुखातून आकार, पश्चिम मुखातून उकार, दक्षिण मुखातून मकार आणि पूर्ववर्ती मुखातून बिंदू आणि मध्यवर्ती मुखातून नाद प्रगट झाला. या प्रकारे 5 अवयवांच्या एकत्रीकरणातूनच ओंकार हा मंत्र तयार झालेला आहे. ओंकार हा मंत्र शिव आणि शक्तीचा बोध करून देणार आहे. शिवजी म्हणतात, या मंत्रातूनच बाकीचे सगळे मंत्र तयार झालेले आहेत. काय बोलले लक्षात आलं काय? ओम मधूनच बाकी सगळे मंत्र तयार झालेले आहेत. जर ओम लावला नाही तर त्याला मंत्र म्हटल्या जात नाही. गजाननाय नमः नमस्कार झाला, पण ओम श्री गजाननाय नमः हा मंत्र झाला. रामाय नमः रामाला केलेला नमस्कार झालेला आहे, पण ओम श्री रामाय नमः हा मंत्र झाला. म्हणजे कोण्याही नामाला मंत्रता प्राप्त करून द्यायची असेल तर त्याला ओम हा लावावा लागतो. किंवा कोणत्याही कार्याची सफलता प्राप्त करून घ्यायची असेल तर सुरुवात आणि शेवट हा ओमनीच झाला पाहिजे. म्हणून ज्या वेळेस वेदाचा मंत्राचा पाठ करणारे जे ब्राह्मण देवता आहेत, सुरुवातीला सुद्धा ओम उच्चार करतात आणि शेवटी सुद्धा हरी ओम. सुरुवातला आणि शेवटी सुद्धा. कशासाठी? जर हे या शब्दाचा उच्चार केला नाही तर संपूर्ण पाठ निरर्थक ठरतो, काहीच कामाचा नाही. आळस नाही करावा लागत यासाठी. मग असं एकदम धडकन सुरू नाही करायचं. सुरुवातला ओम लावायचा. कारण परमात्मा म्हणतात संपूर्ण जगत, संपूर्ण मंत्र ओम मध्येच समावले आहेत. हरि ओम में ओम समाया है. बोला. हरि ओम में ओम समाया है. भोला मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है. भोला नगर में आया है. ओम में ओम समाया है. भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया है. मेरा भोला नगर ताली वाजवा, भजन करा. मेरा भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया है. ओम समाया है. मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है. मेरा भोला नगर में आया
मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। भोले पे माथे पे चंदा विराजे। भोले पे माथे पे चंदा विराजे। चंदा विराजे हो चंदा विराजे। चंदा विराजे हो चंदा विराजे। चंदा में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया 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 है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। भोले पे गले में सर्प विराजे। भोले के गले में सर्प विराजे। हो सर्प विराजे हो सर्प विराजे। सर्प विराजे हो सर्प विराजे। सर्पों में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। नमः पार्वती पतये हर हर महादेव। अशा प्रकारे ओंकार प्रणवाचा महिमा भोले बाबा सांगतायत। संपूर्ण मंत्राचं संपूर्ण तत्वांचं ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता ओम हा मंत्र सर्वश्रेष्ठ आहे। कोण्याही देवाजवळ बसा ना तुम्ही, देवीजवळ बसले तरी ओमच म्हणायचा, कारण ते सर्वांचं मूळ बीज आहे। आणि त्या ओम मंत्राचा जप केल्यानंतरच माणसाला सर्व सिद्ध्या प्राप्त होतात। यानंतर महादेवांनी त्यांना जवळ बोलवलं, आपल्या श्वेत वस्त्रांनी त्यांना झाकलं, त्यांच्या कानामध्ये त्यांच्या मस्तकावर हात ठेवून ओम या मंत्राची संहिता दिली, दीक्षा दिलेली आहे। 3 वेळा ओम 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 असा उच्चार करून दीक्षा घेतल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू जगद्गुरु असलेल्या त्या महादेवांची स्तुती करतात। म्हणजे जगातले पहिले गुरु कोण आहेत? भोले बाबा आहेत। सर्वात अगोदर ब्रह्मदेवाला आणि महादेवाला शिक्षा देण्याचं काम महादेवांनी केलं। कोणाकोणाला? ब्रह्मदेवाला आणि विष्णूला। म्हणून सगळ्यांचे आद्य गुरु कोण असतील तर भोले बाबा आहेत। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा।
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ भगवान शंकर हे सगळ्यांचे आद्य गुरु आहेत. विद्या चांगली असो किंवा खराब असो, प्रवृत्ती कार्य असो किंवा निवृत्ती कार्य असो, कोणत्याही ज्ञानाचे विद्येचे गुरु कोण असतील तर भोले बाबा आहे. कारण सर्व विद्या त्यांच्यापासून प्रगट होतात. गणपती सरस्वती हे फक्त चांगल्याच विद्येचे देवता आहेत, पण भोले बाबा पासून सगळंच निर्माण झालं. जे चांगलं आहे ते बी आणि जे खराब आहे ते बी. देवही त्यांच्यापासूनच झाले आणि राक्षसही त्यांच्यापासूनच झाले. म्हणजे त्यांच्याच इच्छेमुळे झालं सगळं. मग आता ज्या आई वडिलापासून चांगला पोरगा झाला आणि वाईटही पोरगा झाला, त्या दोघांची माता पिता कोण? ज्यांच्यापासून उत्पन्न झाले ते. तसं भगवान महादेवापासून सर्व विद्या उत्पन्न झाल्या कारणाने त्यांचे स्वामी, त्यांचे अधिष्ठात्री देवता कोण असतील तर महादेव आहेत. म्हणून कोणतीही विद्या हवी असली तरी महादेवाची आराधना करणं फार आवश्यक आहे. अशा प्रकारे मंत्रसंहिता दिल्यानंतर दोघांनीही महादेवांसमोर हात जोडले. आपलं जीवन कृतकृत्य झालं असं त्यांना वाटायला लागलं. कारण म्हणतात ना, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जीवनामध्ये कल्याण करून घेण्याकरता मंत्र दीक्षा देणारा गुरु पाहिजे. ऐका सज्जन हो, मंत्र दीक्षा देणारा गुरु हा शुद्ध परंपरेनं आलेला हवा आणि त्यातल्या त्यात उद्धाराकरता मंत्र दीक्षा ही फार आवश्यक आहे. नामसाधना हे आवश्यक आहे. गुरु केला गेलाच पाहिजे. पण काही काही लोक म्हणतात, महाराज गुरु किती करावे? दीक्षा गुरु हा एकच असावा. शिक्षा गुरु हे तुम्हाला लागेल तेवढं करू शकता तुम्ही. ज्याच्याकडून आपण माळ घालतो, मंत्र दीक्षा घेतो, तो गुरु एकच असावा. तो कधीही बदलल्या जात नाही. पण शिक्षा गुरु हे अनेक असू शकतात आणि त्याचा फक्त गुणापुरता स्वीकार. जो मी जयाचा घेतला गुण, तो मी गुरु केला जाण. मग एखाद्या लहान पोराकडून आपल्याला जर चांगला गुण मिळत असेल, त्या गुणापुरता त्याला गुरु माना. जगामध्ये अनेक लोक आहेत, प्रत्येकाकडून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला करा, कारण एकाकडे सगळं मिळत नसते. काय बोलतो मी? एकाकडे सगळं मिळत नसते. बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्ही एकाच दुकानावरून सगळं घेता की फिरता बाजारामध्ये? गेल्यानंतर का हो वांगे आणले नाही यावेळेस? नाही राजा हो, भाव लय होते आणि मग ते परवडले नाही म्हणून आणले नाही. बरं बरं ठीक आहे, तुमच्या जोड आहे ते द्या, दुसऱ्या जोडून घेतो. बरं भाजीपाल्याचं भागलं, किराण्याचं काय? किराण्यासाठी दुसऱ्या दुकानात जावं लागेल. अजून कोणती एखादी वस्तू लागली, भांडं कुंड, तर त्याच्यासाठी दुसरं दुकान. तसं आपण सांसारिक लोक आहोत. आपल्याला अनेक प्रकारच्या इच्छा असतात. आपल्या मनोकामना पूर्ण होण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे आणि त्याकरता अनेक गुरूंचा स्वीकार जीवनामध्ये असावा. पण दीक्षा गुरु हा एकच असतो. अशा प्रकारे भोले बाबांनी त्या ब्रह्मा विष्णूला दीक्षा देऊन आपलं गुरु शिष्य बनवलेलं आहे. ब्रह्मा विष्णू कृतकृत्य झालेत आणि त्या सद्गुरू असलेल्या गुरुदेवांना नमस्कार करायला लागले. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नाम, अनाथाच्या नाथा तुझ नाम, अनाथाच्या नाथा तुझ नाम. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नाम, अनाथाच्या नाथा तुझ नाम.
अनाथाच्या नाथा तुझ नामो, अनाथाच्या नाथा तुझ नामो, अनाथाच्या नाथा तुझ नामो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझा नामो, अनाथाच्या नाथा तुझा नामो, अनाथाच्या नाथा तुझा नामो. नमो निष्कल रूपाय, नमो निष्कल तेजसे, नमः सकलनाथाय, नमस्ते सकलात्मने, नमः प्रणववाचाय, नमः प्रणवलिंगिने, नमः सृष्ट्यादिकर्त्रे च, नमः पंचमुखायते. महादेवांची स्तुती केली, चरणाला स्पर्श करून नमस्कार केला. यानंतर महादेव प्रणव मंत्राच्या उच्चाराचा महिमा सांगतात. कधी कधी म्हटल्या पाहिजे, कधी कधी या प्रणव मंत्राचा जप केला पाहिजे. आर्द्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशी पर्यंत प्रणव जप करण्यात आला तर तो अक्षयदायी फल देणारा ठरतो. संक्रांतीयुक्त महाआर्द्रा नक्षत्र असलेल्या दिवशी जर प्रणव मंत्राचा जप केला तर त्यापासून अतिशय अशा प्रकारे महान लाभ प्राप्त होतात. मृग नक्षत्राच्या सुरुवातीच्या काळामध्ये होम हवन, जपजाप्य, आहुती आदी कार्य जर केली, शिवलिंगाचं दर्शन प्रातःकाळी घेतलं तर अशा प्रकारे परमात्मा म्हणतात मी अतिशय प्रसन्न होतो. तसेच माझ्या अंगावर द्रवरूपी पदार्थाचा अभिषेक केला पाहिजे. मग जल असेल, दूध असेल, तेल असेल, सहद असेल, जे जे असेल द्रवरूप पदार्थ, त्या पदार्थाच्या माध्यमातून भोले बाबा म्हणतात माझा अभिषेक केला पाहिजे. कारण समुद्र मंथनातून निघालेल्या विष प्राशनामुळे भोले बाबा म्हणतात माझा कंठ निळा झाला, माझ्या सर्व अंगाचा दाह होत होता आणि त्या दाहातून शांतता मिळण्याकरता मी जलधारेखाली बसलो होतो. ऋषिकेश नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्रापासून 10-15 किलोमीटरवर नीलकंठ नावाचं क्षेत्र आहे. गंगेच्या पलीकडे पहाड आहे, तो पहाड चढून जायचा आणि उतरायचा. सपाट रस्ता नाही, चढायचं आणि खाली उतरायचं. तिथं महादेवाचं मंदिर आहे, धारा आहे, तिथं दर्शन केल्यानंतर पुन्हा परत यावं लागतं. त्या ठिकाणी भोले बाबा म्हणतात मी दाहातून मुक्त होण्याकरता जलधारेच्या खाली बसलो, मला शांत वाटलं. तेव्हापासून माझ्या अंगावर जर कोणी जलधारा समर्पित करत असेल, माझा अभिषेक करत असेल तर मी त्याच्यावर खूप प्रसन्न होतो, मला खूप शांतता मिळते. म्हणून महादेवाच्या अभिषेकाचा महिमा आहे. मूर्तीपेक्षा लिंगाचं पूजन केलं पाहिजे. लिंगाचं दर्शन करताना ओंकाराचा किंवा ओम नमः शिवायचा पंचाक्षरी मंत्राचा उपयोग केला पाहिजे. अशा प्रकारे महादेवांनी ब्रह्मा आणि विष्णू या आपल्या दोन्ही शिष्यांना उपदेश केला आणि आशीर्वाद देऊन अंतर्धान पावले. नमः पार्वती पतये हर हर महादेव. अशा प्रकारे नंदिकेश्वराने सनत कुमारांना ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांच्या संवादातून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सुतजी म्हणतात शौनकादिक हो, नंदिकेश्वरांनी सनत कुमाराच्या संवादातून मी तुम्हाला उत्तर दिलं. यानंतर पुढे शौनकादी ऋषी सुतांना काय म्हणतात ते तुम्हाला सांगतो. एक प्रश्न विचारला शौनकादी ऋषींनी, शिवलिंगाची स्थापना कशा प्रकारे केली पाहिजे, शिवलिंगाचे लक्षण कोणती आणि त्याचं पूजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला असता याची सविस्तर माहिती शौनकादी ऋषी या ठिकाणी देतात. 2 मिनिट भगवंताचं भजन करा.
बोला. हो भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का, हो भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का. शिव शंकर जपो तेरी माला, शिव शंकर जपो तेरी माला, ओ भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का. शिव शंकर शिव शंकर जपो तेरी माला, भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का. विष है मंगल मंगलकारी, विष है मंगल मंगलकारी, अवधूत रूप तुम्हारा, हो भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का. शिव शंकर जपो तेरी माला, भोला शंकर जपो तेरी माला, हो भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख काटो हमारा, हो भोला सब दुख काटो हमारा, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का, भोला सब दुख काटो का. सुतजी महाराज शौनकादिकांना लिंग स्थापनेबद्दल माहिती देतात. एखाद्या शुभ दिवसाच्या पर्वावर पवित्र तीर्थाच्या नदीच्या तटावर शिवलिंगाची स्थापना करावी. आपण जर एखाद्या तीर्थावर गेलं, तीर्थात स्नान केल्यानंतर काठावर येऊन जलातली पवित्र वाळू बाहेर काढायची, त्याचं पवित्र शिवलिंग तयार करायचं, विधिवत पूजा करायची आणि नंतर विधिवत तिचं विसर्जन सुद्धा केलं गेलं पाहिजे. हे
काहीतरी निमित्तानं केल्या गेलेलं पूजन आहे. म्हणजे आपल्याला काही विशेष कामना असेल तर वाळूचं मातीचं अशा प्रकारे लिंग करायला सांगितल्या गेलेलं आहे. त्यासाठी धान्याचा आटा सुद्धा चालते, अनेक प्रकारची माती सुद्धा चालते, धातूच्या सुद्धा मूर्त्या सांगितल्या गेल्या, पार्थिव लिंग सुद्धा सांगितल्या गेलं, जलमय द्रव्याचं सुद्धा लिंग सांगितल्या गेलं, तेजस्वी पदार्थाची सुद्धा आपण निवड करू शकतो. लिंगाचे प्रकार सांगितले बरं का इथं, एकाबद्दल नाही बोलत. कधी कधी ते तीर्थावर केलेलं ते शिवलिंग वेगळं, पण आपल्या घरी नित्य पूजे करता दगडाचं म्हणजे पार्थिव शिवलिंग हे केल्या गेलं पाहिजे. नाही तर धातूचं शिवलिंग पितळाचं असेल, पारद नावाचं ते आहे धातू, त्याचं तयार केलं पाहिजे. शिवलिंगाचे आकार सांगितले गेले. आपल्या घरच्या प्रतिष्ठे करता शिवलिंग हे 12 अंगुलच्या खाली असलं पाहिजे. कोणत्याही देवाची मूर्ती असू द्या, त्याच्यावर नसावं. आपले बोट 4, 4, 8 आणि 4, 12 म्हणजे एवढी मूर्ती, याच्यावर मूर्ती नसावी. आणि त्याच्यावर जर मूर्ती असेल तर तिची प्रतिष्ठापना करायची विधीपूर्वक. या मूर्तीसाठी प्रतिष्ठापनेची काही गरज नाही. 3 दिवस तुम्ही श्रद्धापूर्वक जर घरी पूजा केली, अर्चना केली, तिची की झाली प्रतिष्ठापना. फक्त त्याच्यामध्ये देवत्वाची भावना करावी लागते. परंतु 12 अंगुलच्या वर जर देवता असतील तर त्याची ब्राह्मण देवतेच्या हातून वेद मंत्राच्या माध्यमातून प्रतिष्ठापना करावी लागते. त्याच्यासाठी विशिष्ट मंदिर तयार करावं लागतं. आणि बाकीचे जे आहेत अचल प्रतिष्ठे करता चालून जातात छोटे छोटे लिंग. त्या लिंगाचा आकार कसा असावा? चौकोनी, त्रिकोणी, खाटेच्या पायाप्रमाणे, गोलाकार, वेगवेगळ्या आकाराचं असतं नाही का. एखाद्या वेळेस असं थोडं चौकोनी लिंग असलं तरी बी चालून जाते. एखादं असं खांबाप्रमाणे उंच असेल तर तेही चालून जाते. कारण भगवान सर्वात अगोदर स्तंभ रूपानच प्रगट झाले होते, त्याही रूपामध्ये चालते. लिंगाचे सुद्धा अनेक प्रकार सांगितले. बाणलिंग, अजून कोणते कोणते लिंग आहेत तुमच्या माहितीमध्ये असतील ते पौरुषलिंग, बाणलिंग, सर्व प्रकारच्या लिंगाचं पूजन महत्वाचं सांगितलेलं आहे. स्थापना करते वेळी काय केलं पाहिजे, मंदिर कशा पद्धतीनं बांधलं पाहिजे नाही का. देवासाठी सुंदर भवनाचं सुद्धा निर्माण केल्या गेलं पाहिजे. काही काही गावात बिल्डिंगा तर मोठ्या मोठ्या आहेत पण मंदिर खिंडार झालेली. गावात सुख नाही नांदत. तशा गावात विघ्न येत राहतात मोठे मोठे. देवता आपल्यावर खोपत असतात. छोटस का असावं पण सुंदर असलं पाहिजे, आकर्षित असावं देवाचं मंदिर. खिंडार पडलेले नसावे, त्या ठिकाणी झाडझूड पाहिजे, घाण नसावी. सगळं गाव पाहते पण उचलत कोणीच नाही. त्याला वाटते तो करीन, त्याला वाटते तो करीन. देव का एकट्याच्या बापाचा आहे का? सगळेच आहे की नाही. मग आपली सुद्धा जबाबदारी बनते, आपण त्या ठिकाणी साफसफाई ठेवली पाहिजे. मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरता मदत केली पाहिजे. मंदिर स्थापना करत असताना, मंदिरामध्ये मूर्ती स्थापना करत असताना त्यामध्ये वैडूर्य, श्याम, मरकत, मोती, गोमेद, पुष्कराज, हिरा, मुंगा अशी नवरत्न शास्त्रोक्त विधीने सोडायला सांगितली. त्यानंतर पंचाक्षर मंत्राचा घोष करत शिवलिंगाची पूजा करत त्या ठिकाणी
अग्निदेवतेला पवित्र हविष्यान्याच्या आहुत्या दिल्या गेल्या पाहिजे. यजमानाने यज्ञाचं पौरोहित्य करणारा जो व्यक्ती आहे त्याचा आदर केला पाहिजे, त्याचं पूजन केलं पाहिजे, त्याला यथायोग्य अशा प्रकारे दक्षिणा दिल्या गेली पाहिजे. याचक जर आपल्या दारामध्ये आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवलं नाही पाहिजे. एखादं पवित्र कार्य आपण आपल्या घरी करतो आणि एखादा याचक जर आपल्याला काही मागायला आला तर त्या दिवशी तो असा विनमुख पाठवू नये. कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य असेल तर त्या याचकाला आपल्याकडून काही ना काही दिल्या गेलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आनंदात उत्साहात विधीपूर्वक शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी. हर हर महादेव या मंत्राचा घोष करत स्थापना केली गेली पाहिजे. यानंतर लिंगाची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारे सर्व व्यवस्था केल्या गेली पाहिजे. गावाचं मंदिर बांधलं म्हणजे बांधलं असं नाही, त्या ठिकाणी कोणीतरी पुजारी ठेवावा. आपल्याला माहित आहे आपण जाऊ शकत नाही, मग गाव किती लोकसंख्येचं आहे. जे देवाला मानत नाही त्यांची संख्या सोडून द्यायची. निदान 100 घर जरी देवाला मानणारे असले आणि प्रत्येक घरातून महिन्याला 100 रुपये जरी निघले, किती होतात बा? 10,000 होतात ना. मग एखादा महिन्यानं माणूस ठेवून द्या, कर भाऊ पूजा. नका 10 देऊ, 5 द्या, 3 द्या, काही जे द्यायचं असेल तुम्हाला गावातल्या गावात. पण मंदिर असं राहू नये. काय झालं माहित आहे का महाराज, मंदिरं भरपूर झालेत, पण कशा पद्धतीनं? बोथट पुतळे पथापथांवर, बोथट पुतळे पथापथांवर, हे थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसर, बांध गोड वेगावू नका, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, बांध गोड वेगावू. मंदिर स्थापना करू नका असं इथं कधीच म्हटलेलं नाही. अवश्य स्थापना करा, पण त्याचा उद्देश आणि त्याची पावित्रता राखण्याचं कामही आपण केलं पाहिजे. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारतो, पहिली गोष्ट त्याचा उद्देश. आपण सुद्धा धर्माच्या रक्षणासाठी तत्पर असलं पाहिजे, धर्मानं वागलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्याच्या अंगावर कावळ्या हागून जातात तरी आपण पुसायला जात नाही. आपल्याला कधी आठवण येते? 19 फेब्रुवारी. कधी आठवण येते आपल्याला? 19 फेब्रुवारीला. म्हणजे दिवसभर वर्षभर का ते कुठे पळून गेलेले असतात का घोड्यावर बसून? आणि 19 फेब्रुवारीलाच भारतात येतात का? अरे ते कायम आपल्या सोबत आहेत विचारांच्या माध्यमातून. म्हणून अशी मूर्ती स्थापना केल्यानंतर त्याची साफसफाई, त्याची देखरेख करण्याकरता कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. वर्षभर त्या प्रांगणामध्ये कुत्रे हाकून जातात तर कोणी झाडायला तयार नसते, आणि मग 19 फेब्रुवारीच्या दिवशी फोटो काढायला जो नाही तो येते. मी काढू नका असं बिलकुल म्हणत नाही, बिंदास काढा, परंतु वर्षभर आपली आतुरता कुठं जाते? तसं आपल्या गावामध्ये बांधलेलं पांडुरंगाचं मंदिर, भगवान कृष्णाचं मंदिर, जगदंबेचं मंदिर असेल, भोले बाबाचं मंदिर असेल, सर्व मंदिराची देखरेख आपण केली पाहिजे. त्या ठिकाणी दिवा लावण्याकरता वात आहे की नाही, तेल आहे की नाही, आगपेटी आहे की नाही, सर्व गोष्टी पाहिल्या गेल्या पाहिजे.
काही काही लोक देत तर नाहीत पण घेऊन येतात. बिडी प्यायची सवय असते पण खिशात पेटी नाही. आण रे त्या मंदिरात अशी आणली की ठेवली खिशात, गेला घरी, तुम्ही बसा बोंबलत. फार कठीण आहेत लोक. आणि जो व्यक्ती या गोष्टी करता मदत करतो, कोण्या गोष्टी करता? मंदिराच्या पूजन इत्यादी कार्याकरता मदत करतो, त्या व्यक्तीवर भगवान शिवजी प्रसन्न होतात. कारण खऱ्या अर्थानं त्यानं भगवंताची पूजा केलेली आहे, आराधना केलेली आहे. जसं एखादी बायको नवऱ्याला म्हणते मी तुमची पतिव्रता बायको आहे, हो, नवरा सांगते ते ऐकायचं पत्ता नाही, नाही का? खरी पतिव्रता स्त्री कोणती? नवऱ्यानं काही म्हणायच्या अगोदरच कार्य हजर. वावरात चालला का मग त्याचा डबा हजर. तो त्याची जायची वेळ होते, नीची उठायची वेळ होते, कधी पोया टाकीन चालला जाते ताना ताना उपाशी, नाही का? त्याला अपेक्षित ज्या वस्तू आहेत त्या वेळेवर हजर ठेवणं, याला खरं प्रेम म्हणतात पत्नीचं. तसं भक्ताचं प्रेम खरं आहे हे कशावरून ओळखायचं? देवासाठी लागणाऱ्या वस्तू न म्हणता न सांगता स्वतःच्या मनानं वेळेवर हजर ठेवणं, नाही का? वर्षातून एखाद्या वेळेस आठवण येऊन फायदा नाही, दररोज त्या देवाची आठवण आली पाहिजे. भक्तीची तशी व्याख्याच आहे, आराध्य विषयक अनुराग भक्ती ही. आपल्या आराध्य व्यक्तीविषयी प्रेमपूर्वक केल्या गेलेलं प्रत्येक कार्य म्हणजे भक्ती आहे. म्हणून सर्व कार्याला मनोभावानं करणं, अशी जी प्रिय भक्ती जो कोणी करेल त्याचा उद्धार होईल. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. अजून काय करावं? देवालयाच्या आसपास ध्वजा लावली पाहिजे. दिवाळी असेल, काही गुढीपाडवा असेल, अशा चांगल्या चांगल्या शुभ पर्वावर एखादा कपडा आणून टेलर कडून मस्तपैकी ध्वजा तयार करायची, कळसावर जाऊन लावायची, मंदिराच्या कोपऱ्यावर लावायच्या. ध्वजेला सुद्धा फार मोठं महत्व दिलं. एवढंच नाही, मंदिरामध्ये बसण्यासाठी आसनांची व्यवस्था, गरम होत असेल तर पंख्याची व्यवस्था, अंधार असेल तर दिव्याची प्रकाशाची व्यवस्था, सर्व प्रकारच्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजे. मंदिराचा कलर गेला असेल तर कलर दिला गेला पाहिजे. मंदिराला सजवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीच्या वस्तू प्रदान केल्या गेल्या पाहिजे. अशा प्रकारे जो मनोभावे भगवंताची पूजा करतो त्याला शिवपद प्राप्त होते. कोणत्याही धान्याचं पीठ, गूळ, लोणी, भस्म, गाईचं शेण इत्यादी वस्तूपासून आपण आपल्या पूजेसाठी शिवलिंग तयार करू शकता. पण या शिवलिंगाची विधी काय तुम्हाला सांगितलं ना? याचं पूजन झाल्यानंतर ताबडतोब विसर्जन करून टाकायचं, याला ठेवायचं नाही. ज्याला आपल्याला कायम पूजेसाठी ठेवायचं आहे ते पार्थिव असावं, एक तर धातूचं असावं. आपण आपल्या कथेमध्ये शिवलिंग पूजन करू परवा दिवशी. कधी करू? परवा दिवशी. कारण आता यजमानाचे आजचे दिवस, उद्याच्या दिवस कशाची गडबड आहे? वास्तुशांतीची गडबड आहे, नाही का? आपल्या कथा आपण होऊ देऊ आणि एक दिवस म्हणजे सोमवारी, दुसरा तिसरा दिवस न घेता आपण काय करू? सोमवारच्या दिवशी पार्थिव शिवलिंग पूजन करू. मी सूचना देईलच तशी. त्या दिवशी पवित्र ठिकाणाहून माती आणायची, पांडीतली आणायची. पांडी समजते ना तुम्हाला? हा, जे ठिकाण पवित्र असेल अशा वारुळाची माती आणा, गोशाळेतली माती आणा, नदीतली आणा, अशी चांगल्या पवित्र ठिकाणची माती आणायची आणि त्याला चाळून
भिजून अशा प्रकारे ठेवून द्यायचे. एक रात्रभर ते व्यवस्थित मुरल्यानंतर त्याचं पार्थिव शिवलिंग तयार करायचं. पूजेसाठी जे जे साहित्य सांगितले जाईल ते घेऊन यायचं आणि या ठिकाणी शिवलिंग पूजा केल्या जाईल. पण ती कधी? सोमवारच्या दिवशी आपण करू. आता फक्त आपल्याला त्याचा विधी थोडक्यात श्रवण करायचा आहे आणि क्रमाक्रमाने ज्या कथा दिलेल्या आहेत त्या ऐकायच्या आहे. नमो पार्वती पतये हर हर महादेव. आता पूजन करत असताना कोणी कोणत्या प्रकारचा मंत्र म्हटला पाहिजे ते सांगितलं. ब्राह्मण आणि क्षत्रियाने ओम नमः शिवाय, शूद्र आणि वैश्याने शिवाय नमो नमः, स्त्रियांनी शिवाय नमः, ब्राह्मण स्त्रीने नमः शिवाय अशा प्रकारे मंत्र जप केला पाहिजे. 1000 दिवस पर्यंत सतत जर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला आणि ब्राह्मण भोजन जर दिल्या गेलं तर त्याला शिवपदाची प्राप्ती होते. असा या शिवपंचाक्षरी मंत्राचा महिमा आहे. किती? 1000 दिवस पर्यंत सतत जर आपण जप केला आणि ब्राह्मण भोजन दिल्या गेलं तर शिवपदाची प्राप्ती होते. सकाळच्या प्रहारी किमान 8000 गायत्री मंत्राचा ब्राह्मणाने जप केला पाहिजे. वेद मंत्राचं अस्खलित अशा प्रकारचं उच्चारण केल्या पाहिजे. स्पष्ट उच्चारण वेदाचं. सोपं नाही ते. त्यासाठी गुरुकुलामध्ये मंत्रांची संहिता घेतली पाहिजे. असं पुस्तक घेतलं आणि वाचलं म्हणून तो वाचला जात नसते. त्याचा छंद असतो. व्यवस्थित अशा प्रकारे स्वरामध्ये त्याचा उच्चार करावा लागतो. आणि अशा प्रकारे गायत्री मंत्राचा जप किंवा वेदाच्या मंत्राचं पारायण जरी त्यानं केलं ब्राह्मणाने तरी शिवपदाची प्राप्ती होते. आता आपण निदान वेदमंत्र नाही गाऊ शकत तर एखादं पोथीपुराण तर वाचू शकतो. म्हणून नित्यनेमाने एखादा ग्रंथ घ्यायचा आणि त्याचं शिवलीला अमृत असेल, एखादा दुसरं कोणता ग्रंथ असेल देवाच्या स्तुतीचा, एखादं स्तोत्र असेल, वाचन करायचं. जी शक्ती भगवान शंकराचं पूजन करण्यासाठी फुलं उपलब्ध झाली पाहिजे याकरता फुलं झाडं लावते, बगीचा लावते, तो व्यक्ती भगवान शंकराला खूप प्रिय होतो. भगवान शंकराचं मंदिर स्वच्छ ठेवतो किंवा साफसफाईसाठी व्यवस्था लावतो तो व्यक्ती भगवान शंकराला खूप प्रिय होतो. आपण तर असं आहे, हात नका लावू माझ्या झाडाले, आम्ही का तुमच्यासाठी लावलं काय? झाडं आम्ही लावायचे, पाणी आम्ही द्यायचं आणि फुलं तुम्ही ना घेऊन जायचे. अरे तो तरी देवासाठीच घेऊन जातो. आणि तसंही आपण झाड मोठं असेल तर किती फुलं वाहतो? थोडेसे. काही फुलं तर गळून पडतात खाली. उलट आपण प्रयत्न केले पाहिजे. आपल्याच्यानं समर्पित केला नाही की जात नाही. एखादं झाड लावा, त्याला आलेली फुलं एखादा तोडून घेऊन जाईल, वाहील तो आणि पुण्य भेटेल तुम्हाला. किती सोपं आहे. आपण सगळं उलट करत राहतो. उपलब्ध करून दिल्या पाहिजेत वस्तू. मग त्या अगरबत्ती असेल, आपल्या ज्या नाही लावायच्या पूजा करणाऱ्या बाजूवर देऊन टाकायची, बुवा हे लावा बरं तिथं, दररोज आठवणीने लावत जा. तेल असेल, भात असेल, इथं फुल झाडाचा सुद्धा महिमा सांगितला. त्याच पद्धतीनं मानवाला जर मोक्ष हवा असेल तर त्यानं शंकराच्या तीर्थक्षेत्रावर जाऊन निवास केला पाहिजे. नाही आपल्याच्यानं वर्षभर राहायला जात, एखादा हप्ता 8 दिवस काढले पाहिजे की नाही. जे जे शिवक्षेत्र असतील त्या ठिकाणी जावं एखाद्या दिवशी तरी. आळंदी हे शिवजींचं क्षेत्र आहे. कोण्या देवाचं क्षेत्र आहे सांगा लवकर. बोला. आळंदी हे गाव पुण्य
पुण्यभूमी हो आळंदी हे गाव पुण्यभूमी हो आळंदी हे गाव पुण्यभूमी धाव आळंदी हे गाव पुण्यभूमी धाव दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धार्था चौऱ्याऐंशी सिद्धार्था चौऱ्याऐंशी सिद्धांचा हो चौऱ्याऐंशी सिद्धांचा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर सिद्धेश्वर भगवान त्या आळंदीमध्ये अशा प्रकारे निवास करतात. महादेवांच्या निवासस्थानाने ते क्षेत्र एवढं पुण्यवान झालेलं आहे की त्या ठिकाणी 84 सिद्ध विश्रांती घेण्याकरता जीवाला सुख मिळण्याकरता येतात. म्हणून संसाराच्या तापाने तापलेला जीव त्याला जर शांतता हवी असेल सुख हवं असेल तर त्यानं शिवजींच्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. त्या ठिकाणी स्नान संध्यादी कर्म केले पाहिजे जप कर्म केले पाहिजे. जायचं स्नान करायचं जप करायचं दान धर्म करायचा. मृत व्यक्तीचं दहनविधी कर्म सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून आळंदी शेजारी एखादा जर कोणी चांगला व्यक्ती गेला जाणकार तो पहिलेच सांगून ठेवते मेल्यावर मला आळंदीत जाळायचं. पंढरपूरच्या शेजारचा कोणी एखादा व्यक्ती जाणकार व्यक्ती असेल तर तो पहिलेच सांगून देते मला पंढरपुरात जाळायचं. बर काशीजवळ काशीमध्ये तर सांगायचं कामच नाही. भारतातून कुठून कुठून लोक येत असतील सांगता येत नाही. महादेवाच्या क्षेत्रामध्ये मृत व्यक्तीची दहनविधी करणं हे पुण्यकारक आहे. त्याचा 10वा त्याचं श्राद्ध त्याचं सपिंडीकरण वार्षिक श्राद्ध हे जर केल्या गेलं तर सर्व पापातून पितरांना मुक्ती मिळते. ते शिवपदी अशा प्रकारे जातात. दिवसाचे 3 प्रहर आहे सकाळ दुपार संध्याकाळ आणि तिन्ही काळामध्ये सांगितलेल्या प्रमाणे शास्त्र पद्धतीने जर कर्म केलं तर नक्कीच शिवपदाची प्राप्ती होते. रात्रीच्या 4 प्रहरापैकी 2 प्रहर निशित काल म्हणतात आणि त्या काळात शिवपूजन विशेष मानल्या गेलेलं आहे. सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आणि चंद्राचा अस्त व्हायच्या नंतर म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर आणि चंद्राचा अस्त त्याला संधी काल म्हटलेला. कोणता काल? तसाच संध्याकाळी सूर्याचा अस्त आणि चंद्राचा उदय हा जो संधी काल आहे हे 2 काल पूजा पाठा करता फार महत्वाचे सांगितलेले आहे. या काळामध्ये भोले बाबाचं जर पूजन केलं तर अधिक लाभदायक अशा प्रकारे सांगितलं. नमः पार्वती पतये हर हर महादेव. यानंतर सूतजींनी मोक्षदायी तीर्थक्षेत्राची माहिती दिली. प्रश्न काय होता उत्तर काय चालू आहे तुमचं लक्षात येते ना? पुन्हा एकदा सांगतो. प्रश्न लक्षात राहिला म्हणजे उत्तर लक्षात राहतात. काय प्रश्न?
संसारी व्यक्तीच्यानं मोठे मोठे साधनं करणं शक्य नाही. संसार करत असताना सहज त्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? तर पहिला प्रकार शिवलिंग स्थापना. मग ते मंदिरात असो, घरी असो, किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावर गेल्यावर असो. अजून मंदिराकरता केल्या गेलेली मदत, मग ते एखादी वस्तू असेल, काही असेल, देवासाठी फुलं वगैरे, देवाच्या पूजनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध करून देणं. आता तीर्थक्षेत्राबद्दल सांगतात. म्हणजे आयुष्यात कधीतरी माणसानं तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे आमचा रावया पाये तू आपुले स्वायत्त पाये दयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. हातपाय चांगले आहे तोपर्यंतच तीर्थाला जाता येते सज्जनो. हातपाय थकल्यानंतर तुमच्याजवळ किती पैसा असू द्या, काहीच कामाचा नाही. लय इच्छा असते अमक्या ठिकाणी गेलं पाहिजे, काही काहीची तर कथेत यायची इच्छा आहे, पण ऐकू येत नाही आणि येतही येत नाही. म्हणून वेळ जायच्या अगोदर काही कार्य साधल्या गेले पाहिजेत. उद्या करायाचे आज करा काही, उद्या करायाचे आज करा काही, उद्या करायचे आज करा काही, उद्या करायचे आज करा काही, उद्या करायाचे आज करा काही, उद्या करायाचे आज करा काही, उद्या करायचे आज करा काही, उद्या करायचे आज करा काही. भरोसाच नाही, भरोसाच नाही आयुष्याचा, भरोसाच नाही आयुष्याचा, उद्या करायाचे आज करा काही, उद्या करायाचे आज करा काही. भरोसाच नाही आयुष्याचा, भरोसाच नाही आयुष्याचा, उद्या करायचे आज करा काही, उद्या करायचे आज करा काही. हातपाय चांगले आहेत, जोपर्यंत आपला प्राण आहे तोपर्यंत हे काम करून घेतले पाहिजे. कारण कथेची सामुग्री देह अवसानावरी. देह अवसान असेल तर कथा, कीर्तन, भजन, साधन, तीर्थयात्रा इत्यादी होऊ शकतात. काही काही लोक म्हणतात महाराज परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे, मग तीर्थात कशाला जा. काय म्हणतात लोक? परमात्मा प्रत्येक कणाकणामध्ये आहे की नाही, मग तीर्थाला जायची काय गरज? असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं उत्तर असं आहे, या संसारी जीवांना, मोहित जीवांना चराचरातला परमात्मा दिसू शकत नाही किंवा अनुभवाला येऊ शकत नाही. सख्या भावाचा द्वेष करते हो, तर बाकीच्या लोकांमध्ये काय देव पाहिजे? आपण मोहित जीव आहोत, आणि अशा अज्ञानी मोहित असलेल्या जीवांचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी शिवजींनी अनेक प्रकारची तीर्थक्षेत्र मुद्दाम निर्माण केली, की ज्याची यात्रा केल्याने, दर्शन केल्याने लोकांचे पाप नष्ट होतील, सहजरित्या त्यांना पुण्य लाभ होईल. म्हणून यासाठी तीर्थाची निर्मिती केलेली आहे. म्हणून कोणतेही संत तुम्हाला तीर्थयात्रेला जाऊ नका असं बिलकुल म्हणत नाही.
पण केवळ जात असं नाही. काय बोलतो मी, लक्षात येते ना? गेल्यानंतर त्याचा उद्देश लक्षात ठेवला पाहिजे. जसं गजानन बाबाच्या शेगावला जा, बिलकुल गेलंच पाहिजे, पण गेल्यानंतर बाबा सांगतात ते बी ऐकलं पाहिजे. अन्न उष्ट पाडायचं नाही, जलाचा गैरवापर करायचा नाही. बाबाचे काही तत्व पाळण्यासारखे ते जर आपण पाळले तर आपल्या जीवाचं कल्याण. आणि नाही एखाद्या वेळेस आपल्याला अज्ञान मोहामुळे चुका झाल्यात तरी गजानन बाबाच्या दर्शनाने आपल्या त्या चुका माफ होऊन जातात. म्हणून दर्शनाचाही फायदा आहे, पण करत असताना उद्देशही विसरल्या गेला नाही पाहिजे. तीर्थाला फार मोठं महत्व दिलं. तीर्थात गेल्यावर काय केलं पाहिजे? मी सांगितलं ना तुम्हाला, केवळ तीर्थात जाणे एवढंच महत्वाचं नाही, गेलं तर पाहिजेच, पण तिथं गेल्यानंतर काय केलं पाहिजे हे लक्षात राहिलं पाहिजे. हौशीनं लोक दिंड्या काढतात, पायदल जातात गावापासून, कुठं चालले? गाव शेगावला चालले. आणि तिथं गेल्यानंतर प्रसाद बारी आहेच, बद बद घ्यायचं आणि उष्ट पाळायचं. मग आता बाबाला नमस्कार केला का बाबाचा अपमान केला? म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की बोथट पुतळे पथा पथांवर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज गोड वेगावू नका. खऱ्या जयंत्या साजऱ्या करायच्या असतील, खरे जयंती उत्सव किंवा प्रकट उत्सव साजरे करायचे असतील तर त्या संतांचे काही तत्व आपल्या जीवनामध्ये सुद्धा आले पाहिजे. उष्ट्या पत्रावळी घेऊनी रक्षण करीते वाताचे गण. रक्षण करी काठाचे तेजस्वीचे कांतिमया तनु, तेजस्वीचे कांतिमया तनु, वाटे तपस्वी महान. माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले, दैवोत्पत्ती समान. माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान, प्रगटला योगी महान. तर अशा प्रकारे गजानन बाबाच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला खरा आशीर्वाद हवा असेल तर त्यांनी सांगितलेल्या तत्वाचं पालन केलं गेलं पाहिजे. आपण ते तर करतच नाही, त्याच्यापेक्षाही वाईट कार्य करून येतो. तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची थोडक्यामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला विश्रांतीनंतर देईल. आता किती वाजले? 2:04 झाले. 10-15 मिनिटांमध्येच आपली लगेच कथा सुरू होईल. विश्रामाचा टाइम आपण 2चा दिलेला होता. आता चहा पाणी होईल, सर्वांनी चहा पाणी घेऊन इथंच लगेच हजर राहायचं.